आई बाबांचं भांडण, तिथे वैभवी ताईचं राडा, डोकं ना फुटायची वेळ आलीये. म्हणूनच मी तुला बोलत होते, चल कर्जतला पार्टीला. प्लॅन इज स्टिल ऑन. चल जाऊया. त्या धनलक्ष्मी अपार्टमेंट मध्ये जाऊन राठोडची चौकशी कर. तो जर खरोखर तिथे राहत असेल तर त्याला कुणी ना कुणीतरी पाहिलंच असेल ना. गळवी प्रमोद, स्केच मिळाले, चौकशी करा. सीसीटीव्ही दिसतोय. या बिल्डिंगच्या सेक्रेटरीला जरा बोलू, मला बोलायचंय त्याच्याशी. आजा थँक्यू व्हेरी मच. आजी तयार झालाय गॅरेंटर म्हणून सही करायला. अचानक तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी यांना गॅरेंटर बिरेंटर होऊ देते बरं का. मी काही चुकीचं नाही होऊ देणार. वैभू, आज लवकर आलीयस? सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं. 2019 मधलं मिळेल का? बंद आहे कॅमेरा. सेक्रेटरी कोणी केलं तुम्हाला? तुम्ही सांगितलेली सगळी काळजी घेतली आहे, सगळं मॅनेज केलंय. धन्यवाद. काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार उदय सवेळ आणि अमित कारखानीस या शाळकरी मुलाच्या हत्येच्या संदर्भात पोलिसांकडे अद्याप कसलाही पुरावा नाहीये, असे सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे. अहो जरा आत. या दोन्ही केसेसचा तपास नक्की केव्हा पूर्ण होईल आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल की नाही, हा मात्र सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यांना काहीच माहिती नाही, काहीच कळलेलं नाही आहे ना. ओ बाबा, या कडू बातम्या बंद करा आणि तोंड गोड करा. श्रद्धा, काय रे, आज अचानक मिठाई वगैरे काय झालं? अगं दर दिवशी ईस्टर्न एक्सप्रेसने येतो ना, आज वेस्टर्न एक्सप्रेसने आलो. तो आवडीचा बर्फीवाला कोणतं? सोनेकर. करेक्ट, त्याच्याकडनं मिठाई घेऊन आलोय. दे माझ्याकडे. सगळी खाणार आहेस? अहो काय तुम्ही, बरं आज चला मला नारळ फोडून द्या. नुसता टीव्ही बघत बसता. चला काम करा जरा. ए साऊ, नारळ फोडा. अरे देवा. अंगूर बासुंदी आणली तुझ्यासाठी स्पेशल. वाव बाबड्या, आज काय स्पेशल? स्पेशल वगैरे काय नाही. तू वाटे घेऊन ये पटकन पटकन पटकन. 2च मिनिटं, माझी असाइनमेंट कंप्लीट करते. लास्ट लाईन बाकी. हा मग आपण खाऊया. आले. सो बोरिंग. तू श्रद्धा, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. तू प्लीज चिडू नकोस, प्लीज. चिडले नाहीये मी. तू पटकन चिडतोस, एकदम शांत होतोस. हे इम्पल्सिव्ह वागणं बंद कर. कारण तू रागाच्या भरात काहीतरी बोलतोस आणि विसरून जातोस, पण समोरच्याच्या मनात ते कायमचं राहतं. ओके, आय मेड बिग मिस्टेक. आय एम रिअली सॉरी. तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. ओणवा उभा राहू असा काही त्याने उपयोग होणार नाहीये. अरे तू एकच लक्षात ठेव, तू जिंकलास ना तर माझ्या एवढा आनंद कोणालाच होणार नाही, पण तू हरलास तर मीही हरेन, कारण आपण एक आहोत. सॉरी ना. राहू दे. हॅलो, हे कण्या, ए मिरजकर. नीट नाव घ्यायचं, अभय मिरजकर, कळलं काय? आणि तुझ्या बॉसला सांग उद्या 15 लाख रुपये आणून देतो तुझ्या थोबाडावर मारायला. माझी पॅन्ट ओली करायला यायचं नाही, कळलं काय? डायपर तर आणायचं नाही. माझी जो पॅन्ट ओली करतो ना त्याची परमनंट पॅन्ट मी ओली करतो. तुझ्या बॉसला सांगायचं अभय मिरजकरनी डायपरची कंपनी विकत घेतली, कळलं काय? आणि पुन्हा दिसलास ना इथे मार खाशील तू. ठेव चल. बाबा, हा बोला. जरा बोलायचं होतं. हो बोल की. काय? जरा वेगळं बोलायचंय. हा इम्पॉर्टंट कॉल आहे. मी बोलूया. काय बोलायचं होतं बाबाशी? काय ग, काय बोलायचं होतं? ते बोलो अन्ना. गोपाल अभय अन्ना. हाँ गोपाला कैसे याद किया? बहुत दिन हुआ, आप आया नहीं इधर. अन्ना सोडलं रे बसना. क्या झूठ बोलते हैं अभय सेठ तुम भी. हाँ, अरे सच तो बोल रहा हूँ ना. नहीं जमता अभी बैठना.
ऐसा कैसा चलेगा अन्ना? हाँ, तुम नहीं बैठेगा तो मेरा धंधा बैठ जाएगा ना। मैं इधर धंधा बढ़ाने की सोच रहा है और तुम ऐसी बात करता है। मैं तुमको इनविटेशन देने के लिए फोन किया। कलम्बोली में अपन नया क्लब डाल रहा है, उसका ओपनिंग के लिए मैंने आपको फोन किया। शनिवार को ओपनिंग है। अपना सारा प्लेयर हॉल ऑफ फेम जितना है सबको बुलाया मैंने। सेठ, अपन को तुम भी मांगता है वहां पे। नाही रे, नाही अण्णा, नाही जमणार. अबे सेठ, काश आपके लिए मैंने नो लिमिट टेबल लगाया है वहां पे। क्या बोल रहा अण्णा? नो लिमिट टेबल। नो लिमिट? फिर क्या, आप आएगा तो बहुत अच्छा होएगा। और मैंने आपका ग्लैमिंग देखा है ना, तुम्हारे हाथ में पत्ता डांस करता है, डांस। इसीलिए तो मैंने नो लिमिट टेबल रखा है। और तुम्हारा किस्सा मैं सब आने वाले कस्टमर को बताता है। तो अब है ना, आप आएगा ना, और अपना पुराना पंटर आने वाला है, आप उनसे भी मिल लेंगे। तो सेठ, आप आएगा ना? हाँ, नो लिमिट आहे ना पण. हाँ, काही नाही ग, स्कूटी बद्दल बाबाशी बोलायचं होतं. काय? आरसी बुक, इन्शुरन्स पेपर्स वगैरे. अगं म्हणजे पेपर्स मिळाले तर मला स्कूटी चालवता येईल ना. अच्छा, हा बा आला, विचार त्यालाच. आणि जेवायला या, मी पानं वाढते. बाबा, काय ग? बाबा माझा लॉयर होशील आई समोर. लॉयर? का ग? मला या वीकेंडला ओव्हरनाईट स्टे साठी जायचंय. ओव्हरनाईट स्टे? कुठे कुठे? कर्जत. नो 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 नो। बाबा बाबा प्लीज कलम्बोली में अपन नया क्लब डाल रहा है, आपके लिए मैंने नो लिमिट टेबल लगाया है वहां पे। हो जाएगा तेरा काम। पक्का? पक्का, बिकॉज यू ट्रस्ट मी. आणि आपली एक टीम आहे. श्रद्धा, ऐक ना, श्रद्धा, काय झालं? आई काय झालं? का रडतेस तू? आईचा फोन आला होता. व्यंकट सावंतला पुन्हा पोलीस पकडून घेऊन गेलेत. व्यंकट सावंत म्हणजे आजोबांना? व्यंकट सावंत. श्रद्धा, का केले ते नाटक? का म्हणजे काय? गुन्हेगाराला का पकडतात? ठेवायचं शांत. कुठल्या पोलीस स्टेशनला आहेत? आपण काही करूया? आपण का करायचं त्या माणसासाठी? श्रद्धा, तू नीट बोल. नीट का बोलू? त्याच्या पापाची शिक्षा तो भोगतोय. आणि मी सुद्धा कुठलं तरी पाप केलं असेल मागच्या जन्मी, म्हणून मला हा असला बाप मिळालाय. पाप कधीही पाठ सोडत नाही, पुढल्या जन्मातही नाही. तुम्ही काही बोलायला आला होतात का? म्हणजे मला असं वाटलं. सॉरी. नाही, काही विशेष नाही. होय तरी लॉटरी लागली की काय? 50 लाखाचा माल आहे हा. कर्जतच्या पार्टीत सगळा संपला पाहिजे. संपला म्हणून समज. आणि ह्या वेळेला सगळा हिशोब क्लिअर लागेल मला. राठोड, अरे 50 लाखाच्या मालाचा गपला मी करेन असं वाटतं का तुला? अपने भी कुछ उसूल है धंधे के. जरा जपून.
सेक्शन गरम है। हॅलो, एक गुड न्यूज आहे. गेस व्हॉट? ज्या दिवसाची मी वाट बघत होते तो दिवस फायनली आलाय. मला 50 लाखांची कन्साइनमेंट मिळाली आहे. आता या सगळ्यांना कल्टी देऊन मी फायनली तुझ्याकडे येऊ शकते. येस येस, ऑफकोर्स. मी काळजी घेईन. आय विल गिव्ह यू अपडेट. यू नो व्हॉट, दिस इज खुलजा सिम सिम सिच्युएशन फॉर मी. बाय. दार उघड. अर्जंट आहे, मावशीशी बोलायचंय मला. बरं तू मला सांग, तू मला जी काही टीप दिली होती ती खरी होती का? सांग ना. बरं सगळे घे, मला सांग टीप खरी होती का? काऊन कोंबड्यावानी फिरून राहिल्या रे बाप्पा? मावशी, चुकीची टीप दिलीस ना मला. डिपार्टमेंटनी सोडलाय मला. धुरपे, हे बेन काय झांगरबुटा करून राहिले बघ. हा, त्याला सांग, खबरी मावशीची खबर कधी बी फेल होत नसते. नाही तर हयच माती खाते ना. आणि विश्वास नसेल ना तर ही तर यायचं नाही, निघायचं इथून. बरं ऐक माझं मावशी, मी चल निघायचं म्हटलं ना. चल निघ. ऐक ना. चल फोट. निलेश तुला माझ्या बर्थडेला यायचंय. प्राची, प्रणाली तुम्हाला माझ्या बर्थडेला यायचंय. आणि माझे पप्पा पण येणार आहे. माझे पप्पा येणार आहेत. ते मला घेऊन जायला येणार आहेत. आता नाही येणार तो. पोलीस घेऊन गेले त्याला. चोर आहे तो, चोर. पप्पा पप्पा पप्पा. माझे पप्पा कुठे? तुझ्या पप्पांचा सोड, अगोदर तुझ्या सावनीची चिंता कर. मी का वागताय असं? जी बाई आपल्या 4.5 वर्षाच्या मुलीला रेल्वे स्टेशनवरती विसरते ना, तिने मला पॅरेंटिंगचे धडे द्यायचे नाहीत. काय ग, कधीपासून बसली आहेस? आई, खूप स्ट्रेस आलाय का? बराच वेळ इथे बसून आहेस. नाही, बरी आहे मी आता. ठीक आहे. मला आईचा फोन आला त्यावेळेला थोडा वेळ कसं तरी झालं, पण मग म्हटलं कशाला आपण आपला जीव जाळायचा. कारलं तुपात तळलं किंवा साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच राहतं. आई म्हणाली मला ते रिटायर झालेत आता, पण गुन्हेगार काही रिटायर होत नसतो. गुन्हा करायची संधी मिळत नाही त्याला, इतकंच. असो, त्यांचं कर्म, त्यांचं आयुष्य, त्यांचं त्यांना लखलाभ.
आई बाबा आहेत ना ते तुझे. तेच दुर्दैव आहे माझं. असं का बोलतेस आजोबांबद्दल? मी आजोबाच म्हणणार आहे त्यांना. मी कसं त्यांना व्यंकट सावंत वगैरे म्हणू? आय नो मी त्यांना कधीच पाहिलं नाहीये, भेटले नाहीये, पण मला माहितीये ना ते माझे आजोबा आहेत. आणि आई तूच म्हणतेस ना की आपण नात्यांचा रिस्पेक्ट करायला हवा. मग मी आमच्या नात्याचा रिस्पेक्ट नको का करायला? बरोबर आहे, पण काही अनुवंशिक आजार असतात. तो बाप आहे माझा, त्यामुळे माझ्यात आणि तुझ्यातही त्यांचंच रक्त आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं की मी आजोबांसारख्या चोऱ्या करेन? तसं नाही ग. जेनेटिकली काही गोष्टी आपल्या आत लपलेल्या असतात, चांगल्या वाईट दोन्ही. पण मला भीती वाटते वाईट गोष्टी कधीतरी डोकं वर काढतील. मी तुला चांगलं वागण्यासाठी प्रेशराईज करते, कारण मला असं वाटतं चांगल्या संस्कारांमुळे वाईट गोष्टींचा नाश होतो. आय वॉन्ट यू टू बी माय गुड गर्ल ऑलवेज. अरे गुडगल इथे बसले वाटतं, गरम गरम डोसे खात. मी तिथे थंड खातोय डोसे. हा मी उद्या पुण्याला चाललोय. का? अगं एक लँडचा डील आहे, रात्री तिथेच राहील. साऊ तू पण चल ना पुण्याला. नको. अगं चल, माझ्या मित्राचा फार्म आहे ना तिकडे, सेंट बर्नार्ड डॉग. तुला आवडतो ना, कुत्रे आवडतात ना तुला, मग खेळशील ना तिकडे, मज्जा येईल तुला. अगं आजीमुळे नाही पाळतायत ना आपल्याला घरी कुत्रे, म्हणून म्हटलं चल खेळशील त्या डॉग बरोबर. ते घेऊन जाऊ हिला. ही ऑफर फक्त मुलीसाठी आहे का? तुला पण यायचंय का? तू विचारलंस तर येईन. शाळेतनं तुला रजा मिळणार आहे. काउन्सिलिंगची कामं असतात, तुला 1760 कामं असतात. राहू दे, तसंही मला इतक्यात काही सुट्टी मिळणार नाहीये. बघितलं साऊ, म्हणून मी हिला विचारत नाही. मला माहितीये ही बिझी असणार. आम्ही काय वेळले ना, पण मला आवडलं असतं. तू जर आली असतीस आमच्या बरोबर तर छोटीशी पिकनिक झाली असती, म्हणून म्हटलं. भावना पोचले. नेक्स्ट टाइम नक्की. हा नक्की. पापा खाशील ना ग अजून एक डोसा? झालाय गरम. अगं झालं माझं. हो मग तर बंदच करते. बाबा ऐक ना, आईला खोटं सांगून असं पार्टीला नको जायला. तुला काही येड लागले का? मी आत्ता तुझ्यासाठी खोटं बोललो ना तिकडे. एक्झॅक्टली म्हणूनच म्हणते मी नाही जात. तू बघितलंस ना, आजोबांमुळे तिचं ऑलरेडी मूड खराब आहे, आणि तिला जर उद्या कळलं की मी पार्टीला गेले तर तांडव करेल. म्हणून सांगतो, सांगायची काही एक गरज नाहीये. प्लॅन सिम्पल आहे. माझं पुण्यामध्ये काम आहे, मध्ये तुला ड्रॉप करेन. पार्टी कंप्लीट कर, मला पुण्यात जॉईन कर. दुपारपर्यंत आपण घरी परत. नको बाबा. पण ना पण नाही, भिड नाही. प्लॅन फिक्स आहे. अरे. बाय 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 बाय. तू साऊला खरंच खोटं बोलून घेऊन जाणार आहेस? मग काय करणार? अरे तिला वाटतंय ना तिच्या मित्रांबरोबर चिल करावं ओव्हरनाईट. मग काय चुकलं तिचं? का तिने प्रत्येक वेळेस स्वतःच्या इच्छा मारायच्या? सांग ना. पण हे असं चांगलं नाही. चांगलं का वाईट आहे मला कळत नाही, पण माझ्या मुलीनी आनंदात राहायला पाहिजे एवढंच मला कळतंय. पाप आहे बीप आहे मला नाही कळत. अच्छा अच्छा मी साऊला सांगतो की श्रद्धाला सांग ओव्हरनाईट पिकनिकला चालले. परमिशन देईल श्रद्धा? नाही ना? मला माझी मुलगी खुश राहायला हवी ना. खुश राहायला हवी का सतत तुझ्या टीम मध्ये राहायला हवी? तू डोक्यात जातेस माझ्या. प्लीज कॉफी. कॉफी? कुठे आहे कॉफी? 30 मिनिटं झाली अजून आलेली नाहीये. कुर्गला गेलाय का प्लांटेशन मधून कॉफी आणायला? हा अरे अभय, तू काय करतोयस इथे?